नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हे मोत्याचा कलशची महिरप कशी करायची ते बघणार आहोत। तर ही 5 नंबर मोत्याने बनवलेली आहे मी आणि याला लेस पण लावलेली आहे, जेणेकरून ही महिरप आपल्याला अशी या कलशाभोवती बांधता येईल। डेकोरेशनसाठी हे खूप सुंदर दिसते। चला तर मग ही कशी करायची ते आता आपण बघूयात। हे बघा मैत्रिणींनो, आपल्याला आता कलश महिरपसाठी काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूयात। या महिरपच्या रांगोळीसाठी मी सर्व 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत। क्रीम कलर 5 नंबर, लाल रंगाचे 5 नंबर, पिवळ्या रंगाचे 5 नंबर आणि 2 8 नंबरचे मणी आहेत मोठे, जे बांधण्यासाठी आपण लेस करणार आहोत। तर त्यासाठी हे 2 मणी आपल्याला लागणार आहेत। हा गोल्डन कलरचा दोरा लेस म्हणून पण आपण वापरू शकतो आणि हे ओवण्यासाठी गुंफण्यासाठी दोरा, सुई, कात्री। चला तर मग आता ह्याची विण कशी करायची ते आता बघूयात। हे बघा मैत्रिणींनो, मी दोऱ्याला गाठ मारून घेतली आहे आणि गाठ मारून 6 मोती दोऱ्यामध्ये ओवून घेतलेत। आता 6 मोत्यांचं आपल्याला एक गोल करायचा आहे। तर गोल करताना सुरुवातीला शेवटच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायची आणि परत सलग 3 मोत्यातून दोरा ओढून घ्यायचा। आता इथे आपल्याला दुसरं गोल करायचं आहे। दुसरं गोल करताना आता परत आपल्याला 5 मोती दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आणि हा 6वा मोती, ज्या मोत्यातून दोरा आलेला आहे त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई ओवून आपल्याला दुसरं गोल पूर्ण करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं हे दुसरं गोल पूर्ण झालंय। आता परत 5 मोती ओवणार, असे आपल्याला 25 गोल करून घ्यायचे आहेत। 25 गोलची एक पट्टी करून घ्यायची आहे। तिसरं गोल झालं। पुन्हा 5 मोती ओवणार, आणि ज्या मोत्यातून दोरा आलेला आहे त्याच मोत्यातून सुई ओवून घेणार आणि त्याच्यानंतर 3 मोत्यातून सुई वरच्या दिशेने दोरा घेऊन येणार। अशा तर आपले हे 4 गोल झालेत। असे मी आता 25 गोल करून घेते। हे बघा मैत्रिणींनो, मी आता असे हे 25 गोल ची पट्टी तयार करून घेतलेली आहे। ही तुम्ही लहान, तुमचा जर कलश छोटा असेल तर तुम्ही छोटी केली तरी चालेल। जर याच्यापेक्षा मोठा असेल तर इथं अजून गोल वाढवले तरी चालतील। माप घेऊन तुम्ही हे असं गोल करून घ्यायचं आहे। आता आपण विण सुरू करूयात। सुरुवातीला आपल्याला एक पांढरा मोती ओवायचा, नंतर एक लाल मोती ओवायचा, पुन्हा 2 पांढऱ्या रंगाचे मोती, पुन्हा एक लाल मोती, परत 2 पांढऱ्या रंगाचे मोती,
पुन्हा एक पिवळ्या रंगाचा मोती, परत 2 व्हाईट कलरचे, पुन्हा एक लाल, पुन्हा 2 पांढरे, परत एक पिवळा आणि शेवटी लाल रंगाचे 3 मोती. हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण इथे बदल करू शकतात. तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही रंगसंगती वापरू शकतात. आता आपण हे जे 3 लाल मोती ओवले आहेत, तर हे तिन्ही लाल मोती सोडून द्यायचे आणि पिवळ्या रंगाच्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने ओवून घ्यायची. व्यवस्थित दोरा ओढून घ्यायचा आणि इथे पिवळ्या मोत्याला पकडून हे तिन्ही मोती व्यवस्थित बसतील असा दोरा ओढून घ्यायचा. आता परत आपल्याला 2 पांढरे मोती, एक लाल रंगाचा मोती, परत 2 पांढरे मोती दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आणि पांढरे मोती ओवल्यानंतर आता फक्त सुई ह्या बाजूच्या पिवळ्या मोत्यामधून ओवून घ्यायची आणि वायर ओढून घ्यायची. आता परत आपल्याला 2 पांढरे मोती, एक लाल रंगाचा, परत 2 पांढरे आणि हा जो सुरुवातीला लाल मोती आणि पांढरा मोती आपण ओवलेला आहे, त्या दोन्ही मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची आणि दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता त्यानंतर हे जे 2 पांढरे मोती आहेत तिथून सुई ओवून दोरा ओढून घ्यायचा. आता परत आपल्याला इथे आता एक पांढरा मोती, एक लाल मोती, परत 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि बाजूच्या डिझाईनमधला जो लाल मोती आहे त्यातून सुई ओवून घ्यायची. आता 2 व्हाईट कलरचे मोती, एक पिवळ्या रंगाचा मोती आणि 2 परत व्हाईट कलरचे, परत ह्या लाल रंगाच्या मण्यामधून सुई ओवून घ्यायची आणि परत 2 पांढरे, एक पिवळा, पुन्हा 3 लाल रंगाचे मोती. आता आपल्याला 3 मोती सोडून द्यायचे लाल रंगाचे आणि फक्त पिवळ्या रंगाच्या मण्यामधूनच सुई वरच्या दिशेने दोरा ओढून घ्यायचा. व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि पुन्हा आपली आता ही विण सुरू झाली. पुन्हा लाल रंग 2 पांढरे झाल्यावर आणि परत 2 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आणि आता या पिवळ्या रंगाच्या मण्यातून सुई ओवून घ्यायची वरच्या दिशेने. आता परत 2
पांढरे मोती, एक लाल रंगाचा मणी, परत 2 पांढऱ्या रंगाचे मणी. आता हे 2 पांढरे सोडून द्यायचे आणि फक्त लाल रंगाचा मोती आणि पांढऱ्या रंगाचा मोती ह्या 2 मोत्यातूनच सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायची. सुई ओढून घेतल्यानंतर 2 मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची पुढच्या 2 मोत्यातून. अशा पद्धतीने आपल्याला आता ही विण पूर्ण ह्या 25 गोल जे आपण ओवलेले आहेत ते या पद्धतीनं असं करत करत पूर्ण करून घ्यायची आहे. दोन पांढरे मोती ओवले, एक पांढरा, एक लाल, 2 पांढरे. त्यानंतर परत लाल मोत्यातून सुई खालच्या दिशेने दोरा ओवून घेतला. असे मी आता 25 पर्यंत करून घेते. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण हे असे गोल पूर्ण करून घेतलेले आहेत. आपल्या कलशाच्या मापाने ही पट्टी तुम्ही कमी जास्त करू शकता. तर ही डिझाइन आपली आता पूर्ण झाली. आता आपल्याला इकडून कलश म्हणजे कलशाला ही रांगोळी बांधण्यासाठी आपण इथे गोल्डन कलरची लेस लावूयात. हे बघा मैत्रिणींनो, हे लेस जे आहे त्यातून आपण साधारणतः 1 वीत असं ती लेस कट करून घेतलेली आहे. ही लेस कट केल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये 8 नंबरचा मोती ओवून घेणार आहोत. दुहेरी घेतलंय आपण ही लेस. हे दुहेरी आहे. मोती ओवल्यानंतर आपण इथे एक आता खाली गाठ मारून घेऊयात लेसला, जेणेकरून हा मोती पण खाली येणार नाही. आणि हे असे मी आता 2 साईडला लावण्यासाठी 2 तयार करून घेतले आहेत. त्यानंतर आता हा जो पहिला गोल आहे त्यामध्ये ही लेस ओवून घ्यायची आणि ही जी मोती ओवलेली गाठ आहे ती ह्या लेसच्या मधून ओवून लेस ओढून घ्यायची. दुसऱ्या साईडला पण तसंच करायचं. आणि लेस ओढून घ्यायची. हे आपले आता कलशची रांगोळी बांधण्यासाठी लेस तयार झालेली आहे. ही कलश रांगोळी तुम्ही कलशाची पूजाच्या वेळेस पण मांडू शकतात. खूप ठिकाणी या रांगोळीचा उपयोग होतो डेकोरेशनसाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.